नमस्कार. आज आपण मक्याचे पीठ आणि रव्यापासून एक छानसा डोसा तयार करणार आहोत की चवीला खूपच छान लागतो आणि बनायला झटपट आणि तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता. या ठिकाणी बघा एक पळी मी ह्याचं मक्याचे पीठ घेतलेलं आहे. ही छोटी पळी आहे बघा. अजून एक पळी टाकत आहे मी. 1 चमचा जिरे टाकलेले आहे कुस्करून, 1 चमचा ओवा कुस्करून, थोडेसे चिली फ्लेक्स. हा 1 वाटी रवा आहे बघा, बारीक रवा आहे. जर तुम्ही 1 वाटी टाकली तर मोठे डोसे जर म्हणाल तर 2 बनतात आणि छोटे करणार असाल मध्यम आकाराचे तर 4 बनतात. या प्रकारे मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घाला. एक ठिकाणी बघा मी कच्चा बटाटा घेतला आहे, हा साल काढून. तर आपल्याला हा किसून घ्यायचा आहे. बटाटा, मक्याचे पीठ आणि रवा या तिघांचं मिश्रण एकत्र केलं इतकी चव जबरदस्त लागते ना खूप. आणि तुम्हाला याच्यामध्ये अजून दुसऱ्या भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही भाज्या याच्यामध्ये घालू शकता. तर बटाटा बघा आपला खिसून झालेला आहे. लागेल जसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. इतकं छान लागतं नाही चवीला. ह्याला चटणीची पण गरज लागत नाही. मुलासोबत तुम्ही कोरडं पण खाऊ शकता. खूप छान लागते. सकाळच्या वेळेला तुम्हाला चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला असेल ना तेव्हा तुम्ही फक्त हे एकच पदार्थ देऊ शकता. ह्याची तुम्हाला चटणी पण द्यायची गरज नाही आणि एखादी भाजी बनवायची गरज नाही आहे. खूप चवदार लागतं हे बघा. एवढं पातळ बनवून घेतलेलं आहे मी. याला चटणीची आवश्यकता नाहीच आहे, भाजीची आवश्यकता नाही. तुम्ही कोरडीही खाऊ शकता. पण तरी पण तुम्हाला जर चटणी हवी असेल तर ती आपण चटणी पण बनवून घेऊया. हे बघा चटणी बघा. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा लिंबू घेतलेले आहे, कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि हे धने. कोथिंबीर घालते. कोथिंबीर आपल्याला खूप सारी घालायची आहे, त्याशिवाय चटणीची चव येणार नाही. आणि अर्धा लिंबू घेतलेला तो याच्यावर पिळून घ्यायचा आहे. आणि मीठ चवीनुसार. आणि ह्याला वाटून घेऊयात. हे बघा वाटून झालेलं आहे. पाणी ओतून घातलं आहे मी. एका वाटीमध्ये आपण काढून घेऊयात. हे बघा आपली हिरवीगार ही चटणी तयार आहे. आणि चटणी तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता आणि तडक्याची काहीच गरज लागत नाही. बिना तडक्याची पण खूप छान लागते. तर आता आपण रेसिपी सुरुवात करूया पुढे. हे बघा आपलं हे आता बॅटर तयार झालेले आपण तव्यावर टाकून घेऊयात. आपण तव्यावर थोडंसं पाणी टाकून घेऊया अगोदर, म्हणजे तवा आहे ना सेट होतं व्यवस्थित. आणि मग चांगलं तेल लावून घ्यायचं तव्याला. तव्यावरती आपण टाकून घेणार. मग जेवढं पातळ टाकत आहे तेवढं तुम्ही पसरू शकता. याला छोटे मोठे कसे बनायचे तुम्ही त्या साईजमध्ये बनवून घ्या. डोसा टाकताना गॅस कमी करायचा आणि डोसा टाकून झाला की गॅस मोठा करायचा. मोठ्या गॅसवर शेकून घ्यायचं. 2 मिनिटामध्ये लगेच शेकून निघतं. गॅस कमी नाही करायचा, मोठ्या गॅसवर शेकून घ्यायचा. हे बघा तो वरचा कलर बदलला की लगेच आला ना, लगेच पलटी होते. याला फार वेळ लागत नाही. बघा किती छान कलर आलेला आहे. मोठ्या फ्लेमवरतीच दोन्ही साईडने शेकून घ्यायचं आहे. फार कमी वेळात शेकतं आणि बनतंही झटपट. तुम्ही याला बटर पण लावू शकता आणि तूपही लावू शकता आणि कोरडाही खाऊ शकता. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे खूप छान लागतो. तर बघा आपला हा तयार आहे दोन्ही साईडने. आपले डोसे तयार आहेत. आपण ही चटणी जी आहे त्याच्यात काढून घेऊयात. हे बघा आपले डोसे बघा सॉफ्ट झालेत बघा. आणि दिवसभर असेच राहतात बरं का, अजिबात त्यांना काय होत नाही. हे बघा अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत मी. हे बघा आपला डोसा आणि चटणी तयार आहे. या सेम पद्धतीने तुम्ही घरी बनवा. खूप चवदार लागतं आणि खूप झटपट बनतं. चपाती भाजीचा कंटाळा असेल तेव्हा खूप छान आहे रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. थँक्यू. धन्यवाद.